ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. खरं तर परमपूज्य मौलींनी सत्संग हॉलमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांवर खूप अमृत वर्षाव केला होता. तरीही सद्गुरूंच्या सानिध्यात थांबावंसंच वाटतं. प्रसाद घेऊन झाल्यानंतर मौलींनी तेथील बदामाच्या झाडाखाली खुर्ची टाकायला सांगितली. पूज्य मौली त्या खुर्चीवर बसले. मग जाणारे साधक नमस्कार करू लागले आणि थांबणाऱ्या साधकांनी मौलींच्या चरणाजवळ बसण्याची संधी सोडली नाही. परमपूज्य गुरुदेवांनी पुढे बसायला सांगून विचारले, कसा वाटला आजचा सत्संग? मी म्हणाले, हो मौली, आज सत्संग ऐकताना असं वाटत होतं की शब्द ध्यानात राहावा, त्याचं चिंतन करावं. परंतु कितीही ध्यान देऊन ऐकलं तरी सर्वच्या सर्व ध्यानात राहत नाही. अशा प्रवचनाचं चिंतन वारंवार होत राहिलं तर जेवढ्या वेळा अंतर्मुक्तेत डुबणं होईल तेव्हा त्यातून वेगळा अर्थ निघत जाईल. यावर गुरुदेव म्हणाले, कुछ करम कुछ करणी कुछ पूर्वजन्म के भाग. आणि यातून जे ध्यानात राहतं तेही चांगलंच आहे. काहीतरी ऐकतात, त्याचा वेगळ्या तर्कानं विचार करतात, काही डुलकी घेतात, काहींना तर छान झोप लागते, काहींच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात, काहींना घरी जाण्याची घाई असते. पण प्रारब्ध आणि पुण्यबळावर जे मिळतं त्यात टिकायचा प्रयत्न करायचा. एक शायर दादा कोंडके त्याने गाणं लिहिलं, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. असं काहीतरी ते गाणं. लोकांनी त्याच्यावर आरोप केले तेव्हा तो म्हणाला, गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परीस मेंढरवरी. तुम्ही माझ्या या शायरीचा वेगळा अर्थ घेता, त्यात माझा दोष नाही. माझ्या शायरीला तुम्ही दोषी ठरविणार असाल तर प्रथम तुम्ही ज्ञानेश्वरीवर निर्बंध आणा, कारण ती ज्यावेळी वाचली जाते तेव्हा तिचा वेगवेगळा अर्थ लागतो. अशाच प्रकारे आजचं प्रवचन होतं ना. तरी आपण जो विषय आज घेतला होता तो परमशांतीचा, पण तरीही त्यात एवढं खोलवर जाता आलं नाही. वातावरणामुळे अडथळे येतात, डिस्टर्ब होतो. तुम्ही पाहिलं ना, कोणी मध्येच उठतं, कधी लहान मुलं रडतात, मग शांतता भंग पावते आणि मग पुन्हा या विषयात खोल उतरायला वेळ लागतो. आपल्याला किती टक्के परमेश्वर लागतो? जिथे तुमचा आत्मविश्वास दृढ होत नाही तेथे देणारा काय करणार? पुण सर म्हणाले, गुरुदेव तुम्ही हाताच्या हालचालींनी समजावत होते ते अधिक भावलं. त्यावर गुरुदेव म्हणाले, हो, हातवारे करून बोलण्याच्या निमित्ताने ते वेव्ज मी तुमच्यापर्यंत पास करत होतो. आमच्या लक्षात येतं की समोरच्यात काय चेंजेस होतात, त्याची स्थिती कोणत्या केंद्रापर्यंत आहे, त्यात होत असलेले बदल आमच्या लगेच लक्षात येतात. त्याला पुढे काढणं त्यातून सोयीस्कर होतं, पण समोरचा पवित्र असेल तर ते जास्त सुलभ होतं. यावर मी म्हणाले, पवित्रता शारीरिक स्तरावरची की मानसिक स्तरावरची? माऊली म्हणाले, खरं तर आम्ही सद्गुरू दृष्टीने समोरच्याला जीवात्मा या नजरेतूनच पाहतो. त्याच्या विचाराची लेव्हल वरती गेलेली असेल तर तेथे शारीरिक अपवित्रतेला काही फारसं महत्त्व राहत नाही. हवेला स्वतःचा वास नाही, पण ज्याला स्पर्श करते त्याचा असर होतोच ना. ती वाहायचं काम करते. समुद्राला सुनामीचं काय? त्याच्या दृष्टीने त्या फक्त लहरी आहेत. त्याचं काम वाहण्याचं, तो ते करत राहतो. सुनामीनंतरही त्यानं त्याचं काम थांबवलं नाही. कानोपात्रा कोण होती? तिची आई वेश्या होती, पण ज्या पुरुषाला ती शरीर विकायची त्याच्या नावानं कुंकू लावून डोक्यावर पदर घेऊन ती त्याच्या स्वाधीन व्हायची. आणि कान्होपात्रा ही तिची मुलगी. तिचा एक शारीरिक स्तरावरील अपवित्रतेचा विषयच नव्हता. ती इतक्या योग्यतेला पोचली होती की तिच्या भाव आणि विचारांच्या बळावर तिला पांडुरंगाच्या चरणाशी जागा मिळाली. कोणाचे कपडे झकपक असतात पण आतून ते खूप मलिन असतात. काही दिसायला मलिन असले तरी आतून ते फार पवित्र असतात. काही खूप मलिन असले तरी वरून फक्त सेंटेड स्प्रे मारायचं काम करतात. म्हणूनच काहींना दृष्टीचा नाद असतो, म्हणजे ते सारखे TV पाहणार, हे पाहणार, ते पाहणार. काहींना कानाचा नाद असतो, मग ते सारखे गाणे ऐकणार. काहींना वाचा नाद असतो, मग ते सारखे बोलत राहणार. मग त्याला कोणाशी बोलायला मिळालं नाही तर तो फोनवर कोणाशी तरी बोलत राहणार. याने थोडंच परमार्थ होणार आहे. साधारणतः म्हाताऱ्या बायांना बोलायला सांगितलं तर त्या नातवंड, मुली, जावई यांच्याविषयी कितीतरी वेळ गप्पा करत राहतील. मुलांना आणि ह्यांना, जेंट्सकडे बघून माऊली म्हणाले, गप्पा करायला सांगितल्यावर ते गाड्या, बिझनेस या विषयावर किती वेळ गप्पा करतील. पण आत्मा परमात्म्याविषयी म्हणाल तर बऱ्याच जणांना, म्हणजे जवळजवळ थोडेफार सोडून साऱ्यांनाच इंटरेस्टच नसतो. म्हणूनच सत्संग ऐकताना कोणी छान झोपलेला असतो तर कोणी मधून डुलकी घेतो. आपण आता जागं व्हा, नाहीतर सागर महाराजांना म्हणाले, सागर काही खरं नाही. मेल्यानंतर हा सूर्य विचारेल, मी रोज उगवत होतो पण तू घोरत पडला होता. अरे, तुम्हाला रोडवरच्या सिग्नलवर 10-10 मिनटं थांबायला वेळ आहे पण 1 माळ जप करायला वेळ नाही. तुम्हाला जेवायला वेळ आहे पण आरती करायचं तुमच्या ध्यानात नाही राहत. तुम्हाला तासनतास झोपायला जमतं पण तास 2 तास ध्यान करायला तुमच्याजवळ वेळ नाही.
अरे, या झाडाला विचारलं, तुला माणसाचा जन्म आवडेल का? ते होच म्हणेल ना. पण आपल्याला या मानव जन्माची किंमत नाही. अहो, काही सेवा करायची ती सुद्धा तुमच्या डोक्यात नसते. फक्त चालतं काम दिसेल ते फक्त पुढे लोटत राहायचं, एवढं करता तुम्ही. आपण कितीही चर्चा केली तरी नुसत्या चर्चेने परमात्मा प्राप्ती होईल का? तुम्हाला फक्त तुमच्यापुरतीच चिंता. तुमच्या नळाला पाणी आलं नाही तर तुम्हाला गंगेच्या पाण्याशी घेणं नाही. तुम्ही फक्त तुमच्यापुरतं तेवढंच बघता. परमेश्वरानं किती दान दिलं त्याच्याकडे तुमची नजरही जात नाही. दृष्टीविराट केली पाहिजे. जोपर्यंत दृष्टीमध्ये दूरदृष्टीच येणार नाही तोपर्यंत आपला विकास खुंटतोच. जो परमार्थाच्या वाटेवर आहे त्याचा प्रपंचही परमार्थ होतो. पण परमार्थाच्या वाटेवर असूनही जर आत प्रपंचच असेल तर त्याचा परमार्थसुद्धा प्रपंचच होतो. परमात्मा तर गुणातीत आहे, भावातीत आहे. जसे आपण म्हणतो, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मी जसं म्हणतो की क्षणाक्षणाने श्वासाश्वासाने मरण आपल्याला कवळी मारायला येतं, पण सद्गुरूंना तर या शरीराच्या मरणानंतरही कार्य करावं लागतं. आम्ही तर मरणाला पाहतो. शरीर खाली पडलेलं असतं आणि आम्ही निवांतपणे त्याला पाहतो. सद्गुरूंचं कार्य तर तेव्हा जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा आत्मा तुमचं हे शरीर सोडून देईल. त्याला दुसऱ्या ठिकाणी जन्म घ्यायचा, तेव्हा सद्गुरूंवरती जबाबदारी असते. तुमच्या सद्गुरूंबरोबर तुमची वागणूक कशी आहे याचाही त्याच्यावर प्रभाव पडतो. त्या जीवाचं जास्तीत जास्त कल्याण कसं होईल हे सद्गुरू बघत असतात. भगवान शिवाला योगी म्हणतात, पण त्यालाही पत्नी होती. श्रीकृष्ण तर 16 सहस्र नारींचा पती, तरीही तो ब्रह्मचारी कसा होता? भरपूर खाऊनसुद्धा दुर्वासा मुनी उपाशी कसे होते? त्यांच्या लीलाच वेगळ्या असतात. ते क्षणात भोगी तर क्षणात योगी. म्हणूनच म्हणतात की कृष्णचरित्र अभ्यासावं आणि रामचरित्र आचरणात आणावं. पण जिथे तर्क शंका तिथे भोग आहेतच. सतीने शंका घेतली होती. राम झाडाला बिलगून सीते हाक मारत असताना शिवशंकरांनी परमेश्वर म्हणून प्रभू श्रीरामांना हात जोडून नमस्कार केला. तेव्हा सती म्हणाली, जो पत्नीच्या नावाने शोक करत बसला तो तुमचा परमेश्वर कसा असू शकेल? तेव्हा भगवान शिव हसले आणि ध्यानाला बसले. सतीने सीतेचा वेश घेऊन प्रभू रामचंद्रांजवळ गेली. तेव्हा प्रभू रामांनी त्यांना माते म्हणून प्रणाम केला आणि भोलेनाथांविषयी विचारले. सतीचे शंका निरसन झाले. ती शंकराजवळ जाऊन बसली, परंतु शिवांनी तिला सीतेच्या रूपात पाहिले होते. पुढे तिचा त्याग होणारच होता. पुढे दक्ष राजाच्या यज्ञाच्या निमित्ताने सतीने देहत्याग केला. पण पुन्हा हिमालय आणि मैना यांच्या पोटी ती पार्वतीच्या रूपाने जन्माला आली. पण पुढे नारद मुनींनी येऊन ही सर्व हकीकत हिमाचल, मैना आणि पार्वतीला सांगितली आणि पुन्हा शंकराला प्रसन्न करण्यासाठी पार्वतीला तपश्चर्या करावी लागली.